लाज वाटते तुला? हा असा प्रँक करून मला इथे बोलवलंस? अगं जरा भान ठेव, आपण काय बोलतोय काय वागतोय याचं. का तेवढी अक्कल दिली नाही तुला देवानी? जरा सिरियसनेस ठेव ग गोष्टींचा. तुझ्याच आजोबांना घेऊन गेलो होतो ना मी बाहेर, माहिती होतं ना तुला. तुझ्या फोनमुळे मला त्यांना एकट्याला सोडून यावं लागलं, त्याचं तरी भान ठेव निदान. मला आता तुझा इतका राग येतोय ना अनिका. तू एक मुलगी आहेस, अन्नपूर्ण आजींची नात आहेस आणि माझी स्टुडंट आहेस म्हणून मी गप्प होतो, ह्याचं भान ठेवून वागत होतो. पण आता माझ्या पेशन्स आणि लिमिटेशन्सचा अंत पाहिलायस तू. हा जो काय प्रँक करून तू मला इथे बोलवलंस तो विषय तुला हलका वाटतोय? एका स्त्रीसाठी तिची आबरू काय असते हे सुद्धा तुला कळू नये अनिका? ज्या मुलीवर असा खरंच प्रसंग ओढवतो ना, तिच्या मनाला काय होत असेल याचा एकदा विचार करायचा यार. I was just joking. जोक नव्हता तो. हा सगळा जोक वाटत असेल ना तुला तर चुकतीस तू अनिका. जरा भान ठेव, आपण काय वागतोय याचा. सगळ्या गोष्टी गमतीत घेणं बंद कर जरा. गंमत नाहीये ही, तुझी विकृती आहे विकृती. तुला ना अनिका, अनिका, what you have done is a very serious issue in India. लाखो स्त्रिया या अशा गोष्टींना बळी पडतात. अगदी लहान बाळांपासून ते वृद्ध स्त्रियांपर्यंत प्रत्येकाला या गोष्टीतनं जावं लागतं अनिका. इट इज अ व्हेरी सिरियस क्राईम. आणि हा क्राईम तासाला 30-40 वेळा होतो इंडियामध्ये. इंडियाचं सोड, नुसत्या महाराष्ट्रातच काय काय इन्सिडेंसेस घडतात ना, हे एकदा पेपर उघडून वाचलं असतंस ना तर हे असं वागायची हिंमत झाली नसती तुझी अनिका. त्या मुली जे काय फेस करतात ना त्यांचा जरा विचार कर. अगं सुसाईड अटेम्प्ट करतात ग त्या सरळ. आणि ज्या सुसाईड अटेम्प्ट करत नाहीत त्यांचं आयुष्य सुद्धा मरणापेक्षा जास्त दुःख देतं त्यांना. एका स्त्रीसाठी तिची अब्रू काय असते हे मला तुला सांगावं लागतंय. दिस इज द सॅडेस्ट पार्ट. आणि सांगून सुद्धा काही उपयोग होणार नाही. बिकॉज यू आर अ शेमलेस पर्सन अँड यू विल ऑलवेज बी. आज जे तू वागलीस ना, इट इज पथेटिक. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, परत असं वागायचा प्रयत्न जरी केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल.